आताच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत प्रस्ताव व त्याची स्वीकृती. आधी आपण पाहू प्रस्ताव. प्रस्ताव व प्रस्तावाची स्वीकृती ही कराराच्या निर्मितीची पहिली पायरी आहे. कारण कोणत्याही कराराची निर्मिती प्रस्ताव व त्याच्या स्वीकृतीनेच होत असते. कोणत्याही करारासाठी किमान 2 पक्षांची गरज असते किंवा आवश्यकता असते. एका पक्षाने किंवा व्यक्तीने प्रस्ताव पाठवायचा असतो व दुसऱ्या व्यक्तीने त्यास संमती द्यायची असते. तेव्हाच करार पूर्ण होत असतो. प्रस्तावाचा अर्थ पाहू. प्रस्ताव म्हणजे एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीकडे एखादे कृत्य करण्यासंबंधी किंवा न करण्यासंबंधी इच्छा प्रदर्शित करणे होय. ही इच्छा दुसऱ्या व्यक्तीने आपल्या प्रस्तावाला संमती किंवा मान्यता द्यावी म्हणून प्रकट केलेली असते. प्रस्तावाचे उदाहरणार्थ आपण पाहू की नक्की काय. अ ला आपले घर विकायचे आहे म्हणून अ ने ब ला विचारले की तू माझे घर 10 लाख रुपयास विकत घेणार का? या उदाहरणात अ ने ब कडे आपले घर विकण्याबाबतचा प्रस्ताव पाठवला आहे. ब ची त्याला संमती मिळाली ही अ ची अपेक्षा आहे. म्हणजेच ब ने अ चे घर खरेदी करण्याबद्दल हा प्रस्ताव पाठवला आहे. दुसरं उदाहरण पाहू. रामने श्यामला सांगितले की तू माझे 1 लाख रुपये परत दिले तर मी तुझ्या विरुद्ध न्यायालयीन कारवाई करणार नाही. या उदाहरणात रामने श्यामकडे प्रस्ताव पाठवला असून त्यात न्यायालयीन कारवाई न करण्याबाबतची इच्छा व्यक्त केली आहे. आता आपण प्रस्तावाची व्याख्या पाहू. दुसऱ्या व्यक्तीची संमती मिळावी या अपेक्षेने एखादे कार्य करण्याची किंवा न करण्याची इच्छा जेव्हा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीजवळ प्रकट करते तेव्हा पहिल्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीकडे प्रस्ताव पाठवला आहे असे म्हणतात. ही व्याख्या भारतीय करार कायदा 1872 मधील कलम 2A मध्ये सांगितलेली आहे. प्रस्ताव पाठवणाऱ्या एकच मिनिट. प्रस्ताव पाठवणाऱ्या व्यक्तीला प्रस्तावकर्ता, प्रस्तावक किंवा प्रस्तावदाता, वचनदाता असे म्हणतात. तसेच ज्या व्यक्तीकडे प्रस्ताव पाठवला जातो त्या व्यक्तीला प्रस्ताव गृहीता, वचनगृहीता किंवा स्वीकृतीदाता असे म्हणतात. उदाहरणार्थ अ ने ब ला विचारले की तू माझे घड्याळ 500 रुपयांना विकत घेतोस का? या उदाहरणात अ ने ब समोर प्रस्ताव ठेवला आहे. त्यामुळे अ ला प्रस्तावकर्ता किंवा प्रस्तावदाता असे म्हणता येईल व ब कडे प्रस्ताव संमतीसाठी पाठवला आहे. त्यामुळे ब ला प्रस्ताव गृहीता किंवा स्वीकृतीदाता असे म्हणता येईल. प्रस्तावाच्या कायदेशीर अटी, नियम आणि तरतुदी. आता आपण पाहू की नक्की कोणत्या कोणत्या नियम आहेत, अटी आहेत, तरतुदी असाव्या लागतात कोणाच्या प्रस्तावाच्या. त्यातली जी पहिली अट आहे ती सांगितलेली आहे किंवा तरतूद आहे, नियम आहे. कायदेशीर जबाबदारी निर्माण करण्याच्या उद्देशाने प्रस्ताव पाठवला पाहिजे. म्हणजे काय? ज्यावेळी एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीकडे प्रस्ताव पाठवते त्यावेळी प्रस्तावाचा उद्देश कायदेशीर जबाबदारी निर्माण करण्याचा असला पाहिजे. प्रत्येक कराराने 2 व्यक्तींमध्ये कायदेशीर संबंध निर्माण झाले पाहिजेत. म्हणजेच एका पक्षाने आपला करार पूर्ण केला नाही तर दुसऱ्या पक्षाला न्यायालयामार्फत नुकसान भरपाईचा अधिकार मिळाला पाहिजे. त्यामुळे जेव्हा प्रस्ताव मांडताना दुसऱ्या व्यक्तीकडून करारभंगाबद्दल नुकसान भरपाई मिळण्याचा उद्देश नसतो तेव्हा त्याला कायदेशीर प्रस्ताव म्हणता येणार नाही. दुसरी अट आहे प्रस्ताव हा स्पष्ट व निश्चित असला पाहिजे.
निश्चित व स्पष्ट प्रस्ताव कायदेशीर ठरतो. प्रस्ताव स्पष्ट असून निश्चित कृत्यासाठी किंवा कार्यासाठी असावा. प्रस्तावात अटी घालण्यात आल्यास त्या स्पष्ट व निश्चित असाव्यात. एखादा प्रस्ताव अस्पष्ट किंवा अनिश्चित कृत्याबद्दल असेल तर तो कायदेशीर ठरत नाही. उदाहरणार्थ, अने बला विचारले की तू जर मला 10,000 रुपये दिले तर मी माझे आयुष्य समाजसेवेसाठी घालवीन. या ठिकाणी अने प्रदर्शित केलेली कृत्य स्पष्ट व निश्चित स्वरूपाचे नाही. कारण इथे काय सांगितलेलं आहे त्याने, मी माझे आयुष्य समाजसेवेसाठी घालवीन. समाजसेवा म्हणजे नक्की काय करणार हे निश्चित असं सांगितलेलं नाही. त्यामुळे अने व्यक्त केलेली इच्छेला प्रस्ताव म्हणता येणार नाही. कारण समाजसेवेची स्पष्ट व निश्चित व्याख्या केलेली नाही. ही झाली दुसरी अट. तिसरी अट आहे, प्रस्ताव विनंतीच्या स्वरूपात असावा, आज्ञेच्या स्वरूपात असू नये. प्रस्तावदात्याने प्रस्ताव गृहीत्याकडे पाठवलेला प्रस्ताव नेहमी विनंतीच्या स्वरूपात असावा. तो आज्ञेच्या स्वरूपात असू नये. प्रस्ताव ज्या व्यक्तीकडे पाठवण्यात येतो ती व्यक्ती प्रस्ताव स्वीकारू किंवा नाकारू शकते. म्हणूनच प्रस्तावात दुसऱ्या व्यक्तीला विनंती केलेली असावी. प्रस्तावात अट घालता येते परंतु आज्ञा देता येत नाही. चौथी आहे, प्रस्ताव स्पष्ट ध्वनित स्वरूपात असू शकतो. म्हणजे काय पहा, तर तो दोन प्रकारचा प्रस्ताव असू शकतो. काय, तर पहिला आहे लेखी किंवा तोंडी प्रस्ताव आणि दुसरा आहे आचरण किंवा वागणुकीने सादर केलेले प्रस्ताव. तोंडी किंवा लेखी स्वरूपात प्रस्ताव सादर केल्यास त्याला स्पष्ट प्रस्ताव म्हणता येईल. प्रस्ताव नेहमी लेखीच असावा असे कायद्याने बंधन नाही. तोंडी सांगूनही प्रस्ताव सादर करता येतो. परंतु भविष्य काळात कोणताही वाद निर्माण झाल्यास तो सोडवण्याच्या दृष्टीने प्रस्ताव लेखी असणे आवश्यक आहे. आता जो दुसरा आहे तो आहे आचरण किंवा वागणुकीमुळे. ही आपल्याला प्रस्ताव सादर करता येतो. अशा प्रस्तावालाच गर्भित किंवा ध्वनित प्रस्ताव असे म्हणतात. उदाहरणार्थ, जेव्हा एखादी व्यक्ती बसने प्रवास करण्याची इच्छा किंवा नाटक बघण्याच्या इच्छेने बस किंवा नाटकांच्या तिकिटांच्या रांगेत उभी राहते, तेव्हा ती बसने प्रवास करण्याची किंवा नाटक पाहण्याची आपली इच्छा प्रदर्शित करत असते. हे प्रदर्शन केवळ वागणुकीवरून किंवा वर्तणुकीमुळे स्पष्ट होते. म्हणून त्याला आचरण किंवा वागणुकीने सादर केलेला प्रस्तावही म्हटलं जातं. 5 आहे, प्रस्ताव एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला कळवला पाहिजे. आता या ठिकाणी काय आहे, की प्रस्ताव पूर्ण होण्याच्या उद्देशाने तो एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीस कळवला पाहिजे. यालाच प्रस्तावाचे संवहन किंवा प्रकटीकरण असे म्हणतात. प्रस्ताव दुसऱ्या व्यक्तीला तोंडी किंवा लेखी शब्दाने, पत्र किंवा टेलिफोन, तार किंवा आचरण इत्यादी माध्यमातून कळवता येतो. त्यामुळे जर एखाद्या व्यक्तीला प्रस्ताव न कळविताच त्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीसाठी एखादे कार्य केले असेल तर त्या दुसऱ्या व्यक्तीला पहिल्या व्यक्तीसाठी केलेल्या कार्याचा मोबदला मागता येत नाही. कारण प्रस्तावाने संवहन किंवा प्रकटीकरण झालेले नसते. हा झाला 5वी अट. 6वी अट काय सांगितलेले आहे, आपल्या कृत्यास दुसऱ्या व्यक्तीची संमती मिळवण्याच्या उद्देशाने प्रस्ताव पाठविला पाहिजे. आपल्या इच्छेस दुसऱ्या व्यक्तीची संमती मिळवण्याच्या उद्देशाने किंवा हेतूने एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीकडे प्रस्ताव पाठवला पाहिजे. किंबहुना दुसऱ्या व्यक्तीची संमती मिळवण्यासाठीच तिच्याकडे प्रस्ताव पाठविला जातो. त्यामुळे तिचा एखाद्या प्रस्तावाशी काहीही संबंध नाही. अशा संबंधित व्यक्तीकडे प्रस्तावकर्त्याने आपली इच्छा व्यक्त केली असेल किंवा त्याच्यासमोर चर्चा केली असेल तर त्याला प्रस्ताव म्हणता येणार नाही. कारण ज्याचा संबंध आहे अशा 2 व्यक्तींमध्येच तो घडणं गरजेचं आहे.
ज्याचा त्याच्याशी काहीही संबंध नाही, अशा व्यक्तीपाशी जर आपण व्यक्त करत असेल, आपला प्रस्ताव मांडत असेल किंवा अशी व्यक्ती जर संमती देत असेल, की ज्याचा त्या कृत्याशी संबंध नाही, तर तो प्रस्ताव योग्य ठरत नाही. 7वी अट आहे, प्रस्ताव विशिष्ट किंवा साधारण असू शकतो. ज्यावेळी प्रस्ताव विशिष्ट व्यक्ती किंवा विशिष्ट व्यक्ती समूहाला पाठवण्यात येतो, तेव्हा त्याला विशिष्ट प्रस्ताव असे म्हणतात. उदाहरणार्थ, ने लक्ष्मी बुक डेपोकडे जाऊन व्यापार व औद्योगिक विषयक कायद्याचे पुस्तक विकत घेण्याबद्दल प्रस्ताव सादर केल्यास त्याला विशिष्ट प्रस्ताव असे म्हणतात. ज्यावेळी प्रस्ताव विशिष्ट व्यक्ती किंवा वस्तूला संबोधून नसतो, परंतु सर्वसामान्य जनतेला उद्देशून असतो, तेव्हा त्याला सामान्य किंवा साधारण प्रस्ताव असे म्हणतात. उदाहरणार्थ, आपण जेव्हा आपली हरवलेली वस्तू शोधून देण्यासाठी वर्तमानपत्रात जाहिरात देऊन प्रस्ताव मांडतो, तेव्हा हा प्रस्ताव अनेक व्यक्तींना उद्देशून केलेला असतो. जी व्यक्ती शोधून देणार असते तिला आपण बक्षीस देणार असतो. थोडक्यात साधारण प्रस्ताव अनेक व्यक्तींना उद्देशून केलेला असतो. 8वी अट आहे, प्रस्तावाच्या विशेष अटी प्रस्तावासोबत कळविल्या पाहिजेत. म्हणजे काय? प्रस्तावासोबत काही विशिष्ट अटी घालवायच्या असल्यास, त्या विशिष्ट अटी प्रस्तावाच्या सुरुवातीलाच दुसऱ्या व्यक्तीला कळवल्या पाहिजेत. जर दुसऱ्या व्यक्तीला विशिष्ट अट कळवणे शक्य नसेल, तर त्या अटी अस्तित्वात आहेत याकडे दुसऱ्या व्यक्तीचे लक्ष वेधले पाहिजेत. उदाहरणार्थ, एसटी किंवा प्रवास कंपनीच्या तिकिटावर बसच्या प्रवासाच्या सर्व अटी छापणे आवश्यक आहे. सर्व अटी छापणे शक्य नसेल तर तिकिटावर नियमानुसार दिलेले तिकीट असे शब्द छापले पाहिजेत. त्यावरून प्रवासासंबंधी काही नियम आहेत याची कल्पना देऊन ते त्याच्यावर बंधनकारक राहतील. अशी अट असते 8 नंबरची. 9 नंबरची काय सांगितलेली पहा. प्रस्ताव स्वीकारण्याच्या मुदतीची अट. प्रस्ताव किती मुदतीत किंवा कालावधीत स्वीकारला पाहिजे अशी अट प्रस्तावात घालता येते. जर दुसऱ्या व्यक्तीने ठराविक मुदतीत प्रस्ताव स्वीकारला नाही, तर तो प्रस्ताव रद्द होतो. त्याला कायदेशीर महत्त्व राहत नाही. 10. प्रस्ताव व प्रस्तावाचे निमंत्रण यात फरक असतो. काय असतो फरक पहा. प्रस्ताव स्वीकारल्यानंतर त्याचे करारात रूपांतर होते व तो दोन्ही पक्षांवर बंधनकारक राहतो. परंतु प्रस्तावाचे निमंत्रण म्हणजे दुसऱ्या व्यक्तीने प्रस्ताव करावा याबद्दलचे आवाहन असते. प्रस्तावाचे निमंत्रण स्वीकारलेच म्हणजे प्रस्ताव स्वीकारला असे होत नाही. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीने वस्तूवरील किंमत वाचली पाहिजे म्हणजे ती वस्तू खरेदी करणारच आहे असे नाही. किंवा एखाद्या ठेकेदाराने वर्तमानपत्रातील एखादी कामाची निविदा किंवा टेंडर वाचले म्हणजे त्याने ते टेंडर स्वीकारले आहे असा होत नाही. म्हणूनच प्रस्तावाचे निमंत्रण म्हणजे प्रस्ताव नव्हे. हे काय झाल्या? अटी झाल्या. कशाच्या? प्रस्तावाच्या कायदेशीर अटी किंवा तरतुदी. प्रस्ताव करत असताना ह्या सर्व अटी गृहीत धरणं अपेक्षित असतं आणि जर ह्या अटी असतील तरच तो कायदेशीर प्रस्ताव असतो, अन्यथा तो कायदेशीर प्रस्ताव आपण त्याला म्हणत नाही.